नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 5 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आता जे आपण प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चला पाहूया तुम्ही किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता ते. तर आता आपण पहिला प्रश्न बघू. आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे रोहित जैन. रोहित जैन हे याचं उत्तर आहे आणि हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत येऊ शकतो येणाऱ्या खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. रोहित जैन यांची 3 मे 2026 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी आरबीआयची डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या आरबीआय मध्येच कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी टी.बी. रविशंकर यांची जागा घेतली आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे जोराम अनिया आणि आर बालसुब्रमण्यम. जोराम अनिया आणि आर बालसुब्रमण्यम हे याचं योग्य उत्तर आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 तज्ज्ञांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तर जोराम अनिया या उत्तर प्रदेशातील निशी या समुदायातील पहिल्या महिला PhD धारक आहे. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण की त्या अरुणाचल प्रदेशमधील निशी समुदायातील पहिल्या महिला PhD धारक आहेत. तर हा एक नाव तुम्ही लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यावर येऊ शकतो. आणि आर बालसुब्रमण्यम हे सार्वजनिक धोरण आणि प्रशासनातील तज्ज्ञ असून त्यांनी मिशन कर्मयोगीमध्ये काम केले आहे. तर हे दोन्ही नाव तुम्ही लक्षात ठेवा. यावर थेट येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे 157वा क्रमांक. 157वा क्रमांक हे याचं योग्य उत्तर आहे. भारताचे मानांकन 2025 मधील 151व्या स्थानावरून 6 अंकांनी घसरून 157 वर आले आहे. म्हणजे 2026 मध्ये भारताचा या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 157वा क्रमांक आहे. हा अहवाल रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर या संस्थेने प्रसिद्ध केला आहे आणि 180 देशांच्या या निर्देशांकात नॉर्वे पुन्हा अव्वल स्थानावर राहिला आहे. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न बघू. पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण आणि वेगवान खेळाडू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे ईशांक सिंग. ईशांक सिंग हे याचं उत्तर आहे. तर ही आहे पाल्कची समुद्रधुनी. तर 7 वर्षाच्या ईशांकने श्रीलंका ते तामिळनाडू हे 29 किलोमीटरचे अंतर 9 तास 50 मिनिटात कापून जागतिक विक्रम केला आहे. तर हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि श्रीलंका मधील जे पाल्कची समुद्रधुनी आहे तर ही पोहून पार करणारा हा 7 वर्षाचा ईशांक आहे, ईशांक सिंग, आणि त्यांनी हे 29 किलोमीटरचे अंतर 9 तास 50 मिनिटात कापून जागतिक विक्रम केला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. हुआरेल हे आपत्ती निवारण ॲप कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे मिझोरम. मिझोरम हे याचं उत्तर आहे. तर आपत्तीच्या वेळी रिअल टाइम माहिती आणि प्रतिसाद मिळवण्यासाठी मिझोरम सरकारने हे ॲप सुरू केले आहे. तर असे डिजिटल आपत्ती व्यवस्थापन पाऊल उचलणारे ईशान्येतील पहिल्या राज्यांपैकी हे एक राज्य आहे. तर मिझोरम हे एक आपत्ती निवारण ॲपने मिझोरमने हे सुरू केलं आहे. हे ईशान्येतील पहिलं राज्य आहे ज्याने हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मिझोरम. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पूर्णपणे पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले पहिले राज्य कोणते? पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच कागदमुक्त न्यायव्यवस्था असलेले पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे सिक्कीम. हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्कीच येणार आहे. या राज्याचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर
सिक्कीम राज्यातील सर्व न्यायालये आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. सिक्कीमच्या 50व्या राज्यत्व दिनाच्या औचित्याने भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 1 मे 2026 रोजी गंगटोक येथे आयोजित एका कॉन्क्लेव्ह मध्ये ही ऐतिहासिक घोषणा केली आहे. तर हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्णपणे पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले पहिले राज्य आहे सिक्कीम. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिली विना अडथळा विरहित टोलिंग यंत्रणा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? जे बॅरियरलेस टोलिंग यंत्रणा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? ही आहे बॅरियरलेस टोलिंग यंत्रणा. तर याचं उत्तर आहे गुजरात, हे याचं उत्तर आहे. तर गुजरातमध्ये ही नवीन टोल प्रणाली सुरू झाली आहे. तर यात AI आणि फास्ट टॅगचा वापर करून वाहने न थांबता आपोआप टोल कापला जातो. यामुळे वेळ आणि इंधन वाचते. तर ही जी प्रणाली आहे, या प्रणालीमध्ये वाहने न थांबता AI आणि फास्ट टॅगच्या मदतीने आपोआप टोल कापला जातो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. व्हिटली पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे परवीन शेख. परवीन शेख हे याचं उत्तर आहे. तर भारतीय संवर्धनकर्त्या परवीन शेख यांना इंडियन स्कीमर हा एक प्रकारचा पक्षी आहे. इंडियन स्कीमर या पक्षाच्या संरक्षणासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. तर व्हिटली जो पुरस्कार आहे याला ग्रीन ऑस्करही म्हणतात. तर हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. याला ग्रीन ऑस्कर म्हणतात व्हिटली पुरस्कारला, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यांनी चंबळ नदीच्या परिसरात स्थानिक समुदायांना सोबत घेऊन या पक्ष्यांची संख्या 400हून 1000 पर्यंत वाढवण्याचे यशस्वी काम केले आहे. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. परवीन शेख हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, ज्यांना व्हिटली पुरस्कार 2026 हा मिळाला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय नौदलाला मिळालेले महेंद्रगिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बांधले आहे? तर याचं उत्तर आहे प्रोजेक्ट 17A. 17A हे याचं उत्तर आहे. तर माझगाव डॉक ने प्रोजेक्ट 17A अंतर्गत हे 6वे स्टेल्थ फ्रिगेट नौदलाला सोपवले आहे. तर या जहाजाला ओडिसातील महेंद्रगिरी या पर्वत शिखराचे नाव देण्यात आले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अलीकडेच उद्रेक झालेला माउंट डुकानो हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर माउंट डुकानो हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया हे याचं योग्य उत्तर आहे. तर पूर्व इंडोनेशियातील माउंट डुकानो या ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे. तर या उद्रेकामुळे ज्वालामुखीतून 1400 मीटर उंचीपर्यंत राखेचा स्तंभ आकाशात पसरला. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि या प्रश्नांची शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करू. तर RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर आहेत रोहित जैन. नीती आयोगाचे नवीन सदस्य आहेत जोराम अनिया आणि R बालसुब्रमण्यम. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक आहे 157वा. पार्कची समुद्रधुनी पार करणारा सर्वात तरुण आणि वेगवान खेळाडू आहे ईशांक सिंग. हुआरेल हे आपत्ती निवारण ॲप मिझोरमने लॉन्च केले. पहिले कागदमुक्त न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात पूर्णपणे पेपरलेस न्यायालय आहे? तर याचं उत्तर आहे सिक्कीम. पहिली विना अडथळा विरहित टोलिंग यंत्रणा गुजरातमध्ये सुरू करण्यात आली. व्हिटली पुरस्कार, ज्याला ग्रीन ऑस्करही म्हणतात, परवीन शेख यांना मिळाला. व्हिटली पुरस्कार 2026 परवीन शेख यांना मिळाला. महेंद्रगिरी स्टेल्थ फ्रिगेट जहाज हे प्रोजेक्ट 17A अंतर्गत नौदलात सामील करण्यात आले. तर माउंट डुकानो हा ज्वालामुखी आहे इंडोनेशियामध्ये. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुमचा स्कोअर किती झाला आहे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असेच करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला जर रोज हवे असतील तर नक्कीच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.